नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता बऱ्याच वेळा आपल्या घरी काय होतं की आपल्या घरातील एखादी व्यक्ती अशी असते की ती खूप कष्ट करते, मेहनत घेते किंवा तुमचा एखादा व्यवसाय आहे तर तो व्यवसाय सतत त्या व्यवसायामध्ये अडथळे निर्माण होत असतात. काही केल्यामुळे त्या व्यवसायाची प्रगती होत नसते. सतत घरामध्ये दारिद्र्य येत असेल, गरिबी येत असेल, घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल, तर आपल्या आयुष्यामध्ये खूप श्रीमंत होण्यासाठी, गरिबी आपली दूर होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? फक्त एक मिठाचा खडा ठेवायचा आहे. तर आता हा मिठाचा खडा कुठे ठेवायचा आहे? कशा पद्धतीचा हा उपाय आणि सेवा करायची आहे? जर आपण ह्या मिठाच्या खड्याचा काही उपाय केला तर आपल्या घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. तर याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आता मीठ जे आहे तर मीठ हे देवाचे प्रतीक मानले जाते. घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर करण्यासाठी मिठाचे पाणी आपण घरामध्ये शिंपडत असतो. हे तर सगळ्यांना माहितीच आहे. अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, एकादशी असेल किंवा विशेष तिथी असेल त्या दिवशी आपण खडा मीठ जे आहे तर पाण्यामध्ये टाकून घराच्या बाहेर म्हणा किंवा घरामध्ये फरशी पुसत असेल त्यावेळेस मग आपण मीठ हे पाण्यामध्ये टाकून अशा पद्धतीचा पण एक उपाय आपण करत असतो. आता मीठ हे हातामध्ये ठेवून प्रार्थना केल्यास तो अधिक प्रभावी ठरत असते. जेणेकरून म्हणजे जी काही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होत असते. आता मिठाला देवता मानले जाते. लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनामधून झाला होता. त्यामुळे मिठाची उत्पत्ती ही समुद्र मंथनातूनच झालेली आहे. मिठाला माता लक्ष्मीचा भाऊ मानले जाते. म्हणून मग मिठाने नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असते असे म्हटले जाते. आता आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. मीठ हे आलेला पैसा घरामध्ये टिकून राहत नसेल, घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर मग एक मिठाचा आपल्याला उपाय करायचा आहे. ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहील, म्हणजेच की आपली जी लक्ष्मी आहे तर ती लक्ष्मी स्थिर राहील. घरातील नकारात्मकता ऊर्जा निघून गेल्यानंतरच माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहते. कारण की ज्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असेल त्या ठिकाणी माता लक्ष्मी स्थिर राहत नाही. आता काही वेळेस काय होतं की वास्तुदोष असेल, पितृदोष असेल तर घराची ही प्रगती होत नसते. हे तर बऱ्याच जणांना माहितीच आहे. तर आता मिठाचा उपाय आपण त्यासाठी मग करू शकता. तर आता मीठ हे आपल्या जेवण बनवत असतानाच नाही तर घरातील आर्थिक समस्या पण दूर करण्यासाठी आपण मिठाचा वापर करत असतो. कारण की मीठ जे आहे तर आपण जेवण बनवताना मिठाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण मीठ जर स्वयंपाकामध्ये नसेल तर कोणतीही भाजी मग भाजीला म्हणा किंवा कोणत्याही स्वयंपाकाला चव नसते. म्हणजेच की प्रत्येक पदार्थ आळणी होत असतो. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये पण आपल्या आयुष्याचं पण सोनं व्हावं यासाठी मग मिठाला अत्यंत महत्त्व दिलं जातं. आता मिठाशिवाय कोणताही पदार्थ बेचव लागत असतो हे तर सगळ्यांना माहितीच आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? एक काचेची बॉटल किंवा मग तुम्ही एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे. त्यामध्ये काय करायचं आहे? पिण्याचं पाणी तुम्ही भरायचं आहे. त्यामध्ये 1 चमचाभर खडे मीठ टाकायचं आहे. जर तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर मग तुम्ही बारीक मीठही टाकू शकता. आणि त्यामध्ये काय करायचं आहे? 2 लवंगा टाकायच्या आहेत. त्यानंतर हे जे पाणी आहे तर हे पाणी आपल्या स्वयंपाकघरामध्ये 7 दिवसासाठी आपल्याला ठेवायचं आहे. नंतर मग काय करायचं आहे? हे पाणी तुळस सोडून आता 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर या जे ग्लासातलं म्हणा किंवा तुम्ही एखादी बॉटल घेतली त्यातलं जे पाणी आहे तर तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही हे पाणी टाकू शकता. आता असे केल्यामुळे काय होतं की काही दिवसातच तुमच्या ज्या आर्थिक समस्या आहेत तर त्या आर्थिक समस्या दूर होतात. त्याचप्रमाणे देवी लक्ष्मी अशा घरामध्ये मग वास करत असते. आता सगळ्यांना तर समजलंच असेल की ज्या ठिकाणी नकारात्मकता असते तिथे माता लक्ष्मी प्रवेश करत नाही. म्हणून मग मीठ जे आहे तर ते नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असते. आता दुसरा उपाय म्हणजे एका ग्लासामध्ये आपल्याला पाणी आणि मीठ मिक्स करून ठेवायचं आहे आणि हे आपल्या घराच्या नैऋत्य दिशेला ठेवायचं आहे. आता हे जे पाणी आहे तर हे पाणी आपल्याला किती दिवस ठेवायचं आहे? तर हे पाणी आपल्याला 15 दिवसांनी बदलायचं आहे. यामुळे आपल्या घरातील ज्या समस्या आहेत तर त्या दूर होतात. आता मग अशी जो उपाय सांगितला त्यामध्ये आपण 7 दिवस पाणी ठेवलं होतं, पण हा जो उपाय आहे तर हा उपाय करत असताना 15 दिवसांनी हे पाणी आपल्याला बदलायचं आहे.
यामुळे घरातील ज्या समस्या आहेत तर त्या दूर होतच असतात. त्याचप्रमाणे घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल, गरिबी दूर होत नसेल, आजारपण बरे होत नसेल, तर मग काय करायचं आहे आपल्याला, आपलं घर जे आहे तर घर ज्यावेळेस आपण पुसून घेत असतो, म्हणजेच की फरशी पुसत असतो, त्यावेळेस मग काय करायचं आहे, त्या पाण्यामध्ये आपल्याला खडा मीठ टाकून मग घर पुसून घ्यायचं आहे. घरातील नकारात्मकता दूर होत असते, घरामध्ये माता लक्ष्मी ही टिकून राहते. म्हणून मग आठवड्यातून एकदा तरी पाण्यामध्ये खडा मीठ टाकून आपण फरशी पुसायची आहे. आता असे केल्यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते, घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत असते. आणि त्यानंतर मग काय करायचं आहे की शनिवारच्या दिवशी, आता शनिवार असेल त्या दिवशी मग काय करायचं आहे, आवर्जून अशा पद्धतीने मग आपल्याला फरशी पुसायचं आहे. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की इतर दिवशी फरशी पुसली तर हरकत नाही का, पण शनिवारच्या दिवशी पुसत असेल तर त्यावेळेस मग आपल्या घरातील जे दोष आहेत तर ते दोष दूर होत असतात. म्हणून शनिवारच्या दिवशी तुम्ही पाण्यामध्ये खडा मीठ टाकून मग फरशी पुसायची आहे. सतत मानसिक त्रास असेल, ताणतणाव असेल किंवा अंग जड पडल्यासारखे वाटत असेल, कोणतेही काम करण्याची इच्छा नसेल, तर मग काय करायचं आहे, पाण्यामध्ये मीठ टाकून मग अंघोळ करायचं आहे. असे केल्यामुळे मानसिक शांतता मग मिळत असते, म्हणजेच की मनातील जे ताणतणाव आहे तर तो दूर होत असतो. आता ताणतणाव कमी होण्यासाठी पण तुम्ही हा जो उपाय आहे तर हा उपाय करू शकता. म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळा घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की सतत आजारी पडल्यासारखं वाटत असतं, अंग जड पडल्यासारखं वाटतं, त्यावेळेस मग त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही खडा मीठ टाकून आंघोळ करण्यासाठी ते पाणी देऊ शकता. घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे होत असतील किंवा नातेसंबंध खराब असेल, तर त्यावेळेस मग काय करायचं आहे, एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला सेंधव मीठ, आता सेंधव मीठ हे बऱ्यापैकी लोकांना माहितीच आहे, तर ते जे मीठ आहे तर ते मीठ काय करायचं आहे, बेडरूममध्ये ठेवायचं आहे. फक्त सेंधव मीठ जे आहे तर ते सेंधव मीठच आपल्याला टाकायचं आहे आणि मग पाणी टाकायचं नाही. आता इथून मागे जे आपण उपाय सांगितले त्यामध्ये आपण पाणी टाकलं होतं, पण या मीठामध्ये पाणी न टाकता फक्त मीठच ठेवायचं आहे, पाणी न टाकता. जेव्हा हे फक्त आपण मीठच बेडरूममध्ये ठेवतो तेव्हा मग घरातील नातेसंबंध चांगले राहतात, वादविवाद दूर होत असतात. घरामध्ये नकारात्मकता असेल त्यावेळेस मग आपण अशा पद्धतीचे जे उपाय आहेत तर हे उपाय मिठाचा करायचा आहे. आता शनिवारच्या दिवशी घरावरून आपल्याला काय करायचं आहे, 1 ते 7 वेळा उतरवून घराच्या बाहेर फेकायचं आहे. आता म्हणजेच की खडा मीठ घ्यायचा आहे आणि 1 ते 7 वेळा, म्हणजे किंवा 1 वेळा उतरू शकता किंवा मग 7 वेळा पण तुम्ही खडा मीठ जे आहे तर ते घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर मुख्य दरवाज्यावरून उतरवून घराच्या बाहेर फेकायचं आहे. असे केल्यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता दूर होते, घरामध्ये जे गरिबी येत असते तर ते गरिबी पण दूर होते, घरातील दारिद्र्य नष्ट होते, घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते. एवढं महत्त्व म्हणजेच की मिठाला दिलं जातं. आता खडा मीठ असेल किंवा तुमच्याकडे जर खडा मीठ नसेल तर बारीक मीठ पण घेऊन तुम्ही अशा पद्धतीचे उपाय करू शकता. तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल, आपण किती कष्ट केले किंवा घरामध्ये खूप पैसा आला तर तो पैसा स्थिर राहत नसेल, सतत कोणत्या ना कोणत्या मार्गाने खर्च होत असेल, त्यावेळेस आपल्याला समजत नाही, आपण इतर ज्या सेवा आहेत, इतर काही उपाय आहेत ते उपाय आपण करत बसतो किंवा इथे तिथे म्हणा किंवा कोणत्या गुरुजींकडे बघण्यासाठी मग जात असतो. तर असे इथे तिथे न जाण्यापेक्षा खडा मीठ जे आहे तर त्याला एवढं महत्त्व दिलं जातं, त्यामुळे तुमच्या घरामध्ये पण सतत गरिबी येत असेल, सतत दारिद्र्य किंवा सतत एखादी व्यक्ती आजारी असेल, यापैकी जे मी उपाय सांगितले आहेत त्यापैकी कोणत्याही घरामध्ये समस्या घडत असतील तर यापैकी तो उपाय तुम्ही आवर्जून करू शकता, ज्यामुळे काय होईल की तुमच्या घरातील समस्या पण दूर होतात आणि आपल्याला इतर काही ठिकाणी जाऊन पैसे खर्च करण्यापेक्षा घरीच आपण अशा पद्धतीने उपाय केले तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहत असते. तर आता तुम्हाला माहिती समजलीच असेल की खडा मीठ जे आहे तर तो कुठे ठेवायचा आहे आणि कशा पद्धतीने उपाय करायचा आहे. तर व्हिडिओ इथेच संपला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.